नमस्कार मंडळी, आज आपण नवरात्री विशेष उपवासामध्ये जिभेची चव वाढवणारी जाळीदार मऊ लुसलुशीत आणि करायला अगदी साधा सोपा असा पदार्थ करतोय। सोडा वगैरे न वापरता अगदी 15 मिनिटात आपला फराळ बनून तयार होतो। तर इथे मी लाल भोपळा घेतलाय, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। हा लाल भोपळा किसून घ्यायचा आहे। आपल्याला अर्धा कप किसलेला लाल भोपळा हवा आहे। नवरात्री उपवासामध्ये लाल भोपळा खाल्ला जातो। भोपळा किसून झालेला आहे। आता एक प्रीमिक्स तयार करायचंय। 1 कप भगर घेतलेली आहे, वरई सुद्धा म्हणतात। यामध्ये अर्धा कप साबुदाणा घालायचा आहे। त्यानंतर पाव कप कच्चे शेंगदाणे घालायचे आहे। पोहे खाण्याच्या चमचाने म्हणाल तर 3 चमचे हे कच्चे शेंगदाणे आहे। मध्यम आचेवर सतत मिक्स करत संपूर्ण साहित्य हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। भाजून घेतल्याने भगर आणि साबुदाणा मस्त हलका फुलका होतो आणि प्रीमिक्स सुद्धा छान तयार होतं। रंग वगैरे बदलण्याची गरज नाहीये, शेंगदाण्यांवर डाग वगैरे पडण्याची सुद्धा गरज नाहीये। फक्त हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं। छान असं भाजून घेतलेलं आहे। मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं लागतात। संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये काढून गार करून घ्यायचं। तर मंडळी, प्रीमिक्सचं हे संपूर्ण साहित्य गार करून घेतलं। मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची छान अशी पावडर करून घ्यायची आहे। जास्त प्रमाणात तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर हवाबंद डब्यामध्ये फ्रीज शिवाय 15 दिवस हे छान टिकतं। मिक्सरला मी छान असं हे प्रीमिक्स तयार करून घेतलं। मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे। आता पुढचे साहित्य घालायचे। यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। इथे मी साधारण 3 ते 4 मिरच्या घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। अर्धा कप ताजं दही घालायचं आहे। त्यानंतर अर्धा कप किसलेला लाल भोपळा घालायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। उपवासाला सैंधव मीठ खात असल्यास तेच मीठ घाला। छान असं मिसळून घ्यायचं। सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर करताना लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करून घ्यायचं। इथेच मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। वाटताना मला अजून पाणी लागेल। एकूण किती पाणी लागलं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर मंडळी, इथे पाहू शकतात मस्त असं बॅटर तयार करून घेतलंय। लाल भोपळा घातल्यामुळे रंग सुद्धा खूप छान आलाय। पदार्थ तयार झाल्यानंतर दिसायलाही सुंदर दिसतो, चवीलाही मस्त लागतो आणि अजून पौष्टिक होतो। हे बॅटर आता बोलमध्ये काढून घेते। वाटताना मी अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि अजून अर्धा कप लागलं होतं, म्हणजे 1 कप पाणी मला बॅटर वाटताना लागलं। अजूनही मिश्रण घट्ट आहे। मिक्सरच्या जारमध्ये पाव कप पाणी घालून एकदा फिरवून घेऊ, म्हणजे मिक्सरच्या जारला लागलेलं बॅटर सुद्धा निघेल। आणि हेच पाणी आता आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी वापरणार आहोत। तर 1 कप पाणी बॅटर करताना लागलं आणि अजून हे पाव कप पाणी मी यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घेते। थोडं थोडं पाणी आपल्याला अंदाज घेत घेत घालायचं आहे आणि डोस्याच्या बॅटरसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही। तर इथे छान असं 1.25 कप पाणी वापरलेलं आहे। अजूनही घट्ट आहे म्हणून मी अजून पाव कप पाणी वापरते, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। 1 कप पाणी बॅटर वाटताना आणि वरतून अर्धा कप। छान असं बॅटर तयार झालंय। याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी। आता हे बॅटर आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं एकाच दिशेने गोल फिरवत छान फेटून घ्यायचंय। आपल्याला याची मस्त उपवासाची मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडी करायची आहे। सोडा वगैरे न वापरता ही धिरडी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात। तुम्ही पुढे पाहालच धिरडी किती छान होतात। अजिबात तडे वगैरे जात नाही। लाल भोपळ्यामुळे चव आणि रंग मस्त येतो। बॅटर फेटून घेतलं। फक्त 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू। आपलं बॅटर मुरतंय तोपर्यंत धिरडींसोबत खाण्यासाठी दह्याची चटणी करूया। दही घेतलंय, त्यामध्ये मीठ घालायचंय, पाव चमचा साखर, रंगासाठी लाल तिखट आणि 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा। संपूर्ण साहित्य एकजीव करून छान असं फेटून घ्यायचं। इन्स्टंट आंबट गोड तिखट चटपटीत चवीची दह्याची चटणी तयार झाली। आपलं धिरडींचं बॅटर 10 मिनिटं छान मुरलेलं आहे। मी कास्ट आयर्न तव्यावर धिरडी करून घेते। हवं तर नॉनस्टिकवर सुद्धा करू शकतात। तवा तेल लावून ठेवलेला होता म्हणून हलक्या हाताने घासून धुवून पुसून घेतला। त्यावर तेल लावलं आणि टिश्यू पेपरने पुसून घेतलं। तवा चांगला गरम झाला, यावर पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि एक नॉनस्टिक इफेक्ट यावर येतो। सुरुवातीची धिरडी करताना याचे काठ सुद्धा मध्यम आचेवर असा तवा टिश्यू पेपरने किंवा कापडाने पकडून सगळीकडे फिरवून सगळीकडून तवा एकसारखा गरम करून घ्यायचा। फक्त पहिले दुसरे डोसे करतानाच किंवा धिरडी करतानाच।
आता पहिले धिरडी करताना थोडंसं तेल लावायचं, टिश्यू पेपरने किंवा ब्रशने पुसून घ्यायचं आणि धिरडी करायची। तवा मध्यम गरम असावा, खूप कमी गरम असला तर जाळी सुटणार नाही आणि कडकडीत गरम असला तर धिरडी व्यवस्थित ओठवली जाणार नाही। 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचंय आणि धिरडी छान अशी डोस्यांसारखी आपण पसरवून घ्यायची आहे। मस्त अशी धिरडी होतात, अतिशय जाळीदार मऊ लुसलुशीत होतात, अजिबात याला चिरा किंवा तडा पडत नाही। मध्यम आचेवर ही धिरडी भाजून घेऊया। थोडीशी कोरडी झाल्यानंतर आवडीनुसार शेंगदाणा तेल किंवा तूप तुम्ही सोडून घेऊ शकतात आणि मस्त अशी ही कुरकुरीत होईपर्यंत किंवा कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायची। तेल घालून सुद्धा थोडा वेळ भाजलं, एखाद्या बाजूने कडा सुटली की पाहून घ्यायची, खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली गेलेली आहे, उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने ही मध्यम आचेवर धिरडं थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त वेळ लागत नाही। मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाची इन्स्टंट धिरडी आपली तयार झाली। 2 ते 3 धिरडी खाल्ली तरी अगदी पोटभरीची आहे, ऍसिडिटी वगैरे होत नाही, लाल भोपळ्यामुळे चवीला छान लागतात, अजून पौष्टिक होतात आणि रंग सुद्धा मस्त येतो। आता पुढची धिरडी याच पद्धतीने तयार करून घेऊया। तवा खूप गरम झाला असेल तर परत एकदा पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आणि सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा, मिश्रण घालायचं, पसरवून घ्यायचं, मध्यम आचेवर थोडी धिरडी कोरडी होईपर्यंत भाजायची, नंतर तेल सोडून परत भाजून घ्यायची, कडा सुटू लागल्या की उलटून घ्यायची, दुसऱ्या बाजूनेही मस्त भाजून घ्यायची। एकसारखी मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाची धिरडी तयार झाली। चटपटीत दह्याची चटणी आपण तयार केली आहे। याआधी मी तुम्हाला उपवासाचा झणझणीत रस्सा वडा दाखवलाय, उपवासाचा आलू पराठा आणि बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। सोडा वगैरे न वापरता बॅटर फर्मेंट करून उपवासाची इडली आणि आंबोळी कशी करायची त्याची सुद्धा लिंक आहे। ही उपवासाची धिरडी नक्की ट्राय करून पहा, अगदी इन्स्टंट आहे आणि चवीलाही मस्त लागतात। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा। परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत। तुम्ही आपली रेसिपी कोणत्या शहरातनं पाहत आहात ते मला कमेंट करून नक्की कळवा।